ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी नम्रता वागळे, आपण पाहताय एबीपी माझा। खरं तर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली। जवळपास 2 तास या दोन नेत्यांमध्ये भेट होती आणि साहजिकच या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। यातच आता मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचीही भेट होतीये। मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, कृषी विधेयकाचा मुद्दा आहे, एनडीए मधून मोठे पक्ष बाहेर पडल्याचा मुद्दा आहे। अनेक मुद्दे आहेत ज्या संदर्भात आता आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आहेत। दानवेजी, आपलं स्वागत एबीपी माझामध्ये। नमस्कार दानवेजी, एक सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची ही जी बैठक होती आणि ती अशा वेळेला होतीये म्हटल्यानंतर राजकीय अर्थ त्यातनं साहजिकच काढले जाणार आहेत। काय आम्हाला काही मोठे बदल पाहायला मिळतील? संजय राऊत आणि देवेंद्रजी फडणवीस यांची जी भेट झाली, या भेटीनंतर चॅनलवर आणि वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या छापून आल्या त्या राजकीय दृष्ट्या काही उलथापालथ होते की काय, अशा प्रकारच्या बातम्या छापून आल्या। काल भेट झाल्याच्या नंतर माझं देवेंद्रजीशी बोलणं झालं की या भेटीच्या संदर्भामध्ये चॅनलवर आणि वर्तमानपत्रात बातम्या येतात। खरं तर ही भेट अशी काही फार राजकीय घडामोडीची भेट नव्हती। माझी आणि संजय राऊतांची मागच्या आठवड्यामध्ये दिल्लीला भेट झाली आणि ते आणि मी शेजारी राहत असल्यामुळे आमची साहजिकरित्या सकाळी दोघांची मॉर्निंग वॉकला भेट झाली। भेटीमध्ये त्यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं आणि मी चहाला गेलो। त्या दिवशी संजय राऊत मला असं म्हणले होते की मला देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यायची। आता त्यांच्या डोक्यात भेट घ्यायची ती कशासाठी होती ते मला कळलं होतं, परंतु आता सगळीकडे माहिती झालं की ही भेट होती की संजय राऊतांना वर्तमानपत्रामध्ये, सामना वर्तमानपत्रामध्ये देवेंद्रजीची मुलाखत घ्यायची। देवेंद्रजीचं म्हणणं होतं की मुलाखत घ्यायची असेल तर मी मुलाखत द्यायला तयार आहे, परंतु ती मुलाखत कोणत्या स्वरूपाची असली पाहिजे तर मी जे बोलेल तेच छापल्या गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये कटछट करता कामा नये, यासाठी झालेली ही भेट आहे। अर्थात दोघांची भेट झाल्याच्या नंतर थोडीफार राजकीय चर्चा होणारच आहे। तुमची ज्या वेळेला संजय राऊतांची भेट झाली होती त्यावेळेला राऊत काही असे म्हणाले होते त्यांना मुलाखत वगैरे घ्यायची इच्छा आहे? हो, मला त्या दिवशीच राऊत असं म्हणले होते की मला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचं आहे आणि त्यांची मला मुलाखत घ्यायची आहे, असं ते मला त्या दिवशी म्हटले होते। पण संजय निरुपमांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की दोन मोठे मातब्बर नेते जे गेल्या काही काळामध्ये दोन्ही पक्षांमध्ये, ते ज्या दोन पक्षांचे आहेत त्याच्यात इतकी कटुता निर्माण झालेली आहे की अशा पार्श्वभूमीवर मुलाखत घेणं वगैरे समजू शकतो, मात्र 2 तास भेटून ज्या वेळेला चर्चा करतात त्यावेळेला त्यांनी काय फक्त मुलाखतीबद्दलच चर्चा केली असेल? नाही, असं नाही। दोन नेते एकत्र भेटले आणि आता आमच्यामध्ये कटुता निर्माण झाली, मला असं वाटतं या वाक्याशी मी काही सहमत नाही। आमचे राजकीय मतभेद जरूर आहेत। शिवसेनेचे आणि आमचे आत्ता सरकार राज्यातलं आलं तेव्हापासून ते आमचे राजकीय भेद उघड आहेत। उद्या जर एखादी निवडणूक आली किंवा पुढच्या काळात ज्या निवडणुका येतील त्या निवडणुका आम्ही एकमेकाच्या विरुद्ध लढणार आहे, यामध्ये काही शंका नाही। पण आमचे मतभेद राजकीय आहेत, आमचे वैयक्तिक मतभेद नाही आहेत। आणि जेव्हा आम्ही एकत्र बसतो तेव्हा एकाच विषयावर चर्चा होती असं नाही आहे। थोडी राजकारणातली इकडची चर्चा होती, राजकारणातली तिकडची चर्चा होती। माझी भेट झाली तर काय आम्ही निवड चहाच थोडं पिलो। भेटीमध्ये सहज चर्चा होती की राज्यामध्ये सध्या अनेक प्रश्न आवासून बसलेले आहेत। सगळ्यात मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। दुसरा प्रश्न आहे की आता अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे। आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही अतिवृष्टीचे पैसे दिले, दुष्काळाचे पैसे दिले, बोंडआळी पडली तरी त्याला पैसे दिले, शेंगडाळी पडली तरी त्याला पैसे दिले, आम्ही विम्याला पैसे दिले, आणि या सरकारमध्ये हे पैसे का मिळत नाही अशी चर्चा तर दोघांच्या भेटीमध्ये साहजिक होती। जेव्हा माझी राऊतांची भेट झाली तेव्हा ही चर्चा झाली आणि त्यांचीही राऊतांची भेट झाली तेव्हा ह्या चर्चा तर झाल्याच। आणि शिवाय मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे। या मुद्द्यांकडे आपण येऊया, या मुद्द्यांकडे। मात्र आता सध्या ज्या काही चर्चा होत्या त्या भेटीच्या अनुषंगाने ते मी सुरुवातीला प्रश्न विचारते। आपल्याला जर आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी काही सामना वाचत नाही, मग अशा न वाचणाऱ्या पेपरला ते अगदी मुलाखत द्यायला तयार झाले, ते सुद्धा त्याचं अनकट व्हर्जन वगैरे त्यांना हवं आहे त्या मुलाखतीचं। त्यांना काही नाही लागत,
सामन्याला त्यांची मुलाखत पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस जर सामना वाचतही नसतील तर देवेंद्र फडणवीसची भूमिका जर सामन्याच्या माध्यमामधून लोकांपर्यंत जर जात असेल तर देवेंद्र फडणवीसला ही गोष्ट आवडेल ना, की माझ्या विरोधात लिहिणारा पेपर जर आज माझं म्हणणं छापतो, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय मला सांगा तुम्ही. सामना वाचत नाही, देवेंद्र फडणवीस वाचत नाही, पण सामना तर देवेंद्र फडणवीसचे विचार तर वाचतील ना बाहेरचे लोक. त्यामुळे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे आणि तो सामन्याच्या माध्यमातून जातोय. त्यामुळे ती चांगली गोष्ट आहे सामन्याच्या माध्यमातून जाणारी मुलाखत घेणं. यालाच धरून एक प्रश्न उपस्थित बऱ्याच जणांनी केलेला आहे. 2च दिवसांपूर्वी तुम्हाला जर माहिती असेल तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सुशांतच्या कुटुंबियांचे जे वकील आहेत विकास सिंग, त्यांनी असं म्हणणं मांडलेलं होतं की आता शिवसेना आणि भाजप हे 2 पक्ष जर एकत्र आले तर सुशांत सिंग प्रकरणात सुशांतला न्याय मिळणार नाही. आणि आता ही जी भेट झाली आहे त्याच्याशी बरेच जण ते जोडताना दिसत आहेत. त्याबद्दल काय म्हणायचं आपल्याला? सुशांत सिंग प्रकरणाचा आणि या भेटीचा काही मात्र संबंध नाही. आणि या भेटीमध्ये ते विषय त्यांनी चर्चिले सुद्धा नाही. या 2 तासाच्या बैठकीमध्ये केवळ आणि केवळ मुलाखतीचे विषय झाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. भविष्यातल्या राजकीय परिस्थितीवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही. वर्तमान परिस्थितीवर चर्चा झाली. त्यामुळे सुशांत असो, रिया असो, का अजून कोणते एखादा विषय असो, अशा प्रकारचे विषय या बैठकीमध्ये चर्चेला गेलेले नाहीत. नाही, पण भविष्यात नजीकच्या काळामध्ये अशा काही राजकीय हालचाली होऊ शकतात आणि शिवसेना भाजप एकत्र येऊ शकतं, सत्ता स्थापन करू शकतं राज्यातली. हे बघा, राजकारणामध्ये काहीही अशक्य नाही. बर, काहीही अशक्य नाही, काहीही होऊ शकतं. मी गेले 35 वर्ष आमदार खासदार आहे. या 35 वर्षाच्या काळात मी अनेक चढउतार बघितलेत. अनेक राज्यातले सरकारं उलथलेले पाहिलेत मी, पडलेले नाही उलथलेले पाहिलेत मी. अनेक राज्यामध्ये बंडखोऱ्या केलेल्या मी पाहिल्या, आपल्या राज्यातल्या पाहिल्या, बाहेरच्या राज्यातल्या पाहिल्या. पण ह्या बंडखोऱ्या जर झाल्या असतील तर त्या त्यांच्या आपसातल्या लाथाळ्यामुळे झाल्या असतील. भारतीय जनता पक्ष खंबीरपणानं या राज्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावतो. आमचा हे सरकार पाडण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही. पण का हे सरकार यांच्या भांडणामुळं एकमेकाच्या पायात पाय गुंतून जर पडलं तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला दोष देण्याचं काहीही कारण नाही. सरकार पाडण्याचा आम्ही कुठलाही प्रयत्न करत नाही. आणि जी चर्चा आम्ही आता करतोय भेटीगाठीमध्ये ती वर्तमान स्थितीवर करतोय की आज काय चाललंय. चीनचं युद्ध चाललंय, मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, अतिवृष्टीचा प्रश्न आहे, शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. पण उद्या काय होणार आहे याच्यावर आम्ही अद्यापही चर्चा केलेली नाही. या सगळ्यामध्ये एक मुद्दा जो आहे ज्याच्यावरनं सरकार सध्या टीकेचा बराच धनी होत आहे ते म्हणजे मराठा आरक्षण. आज सुद्धा मोठं आंदोलन होत आहे राज्यात, पुण्यामध्ये विशेषतः सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयासमोर मराठा आंदोलकांनी आंदोलन केलेली आहेत. सरकार कुठे कमी पडतंय असं वाटतं तुम्हाला? हे बघा, तुमच्या माध्यमातून हा विषय लोकांपर्यंत जाऊ द्या. मला आठवतं की 2014च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सपाटून मार खाल्ला विधानसभेमध्ये. आणि घाई गडबडीत 2014च्या लोकसभेमध्ये मार खाल्ला. आणि 2014च्या निवडणुकीत विधानसभेच्या मार खाल्ल्या जाऊ नये म्हणून त्यांनी घाई गडबडीत नारायण राणे समितीची नियुक्ती केली आणि मराठ्याला आरक्षण दिलं. कायदा म्हणतो, त्यांच्या पक्षात जाणकार म्हणतात की समिती जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागते. त्या आयोगाच्या बैठकी व्हाव्या लागतात, सर्वे करावा लागतो. आणि खरंच हा समाज आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहे का हे मागासवर्गीय आयोगानं ठरवायचं असतं. पण त्यांनी आयोगाची नियुक्ती केली नाही, त्यांनी नारायण राणे समिती नियुक्त केली. समितीला नाही अधिकार आरक्षण देण्याचा, पण त्यांनी दिला त्या टायमाला. त्यांना माहिती होतं कोर्टात टिकत नाही, पण विधानसभेची निवडणूक करून घ्यायची होती. पण दानवेजी काय झालं आतापर्यंत ते आपल्या सगळ्यासमोर आहे. आपल्या सरकारच्या काळामध्ये उच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलं, आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. त्यामुळे या सरकारवर टीकेची झोड उठलेली आहे. ती योग्य वाटते का तुम्हाला? एकदम योग्य आहे. मराठा समाजावर यांनी अन्याय केलेला आहे. 3 पक्षाचं सरकार आहे. अशोक चव्हाणावर हे आरक्षण टिकवण्याची यांनी जबाबदारी टाकवली. बळीचा भाकरा अशोक चव्हाणांना केलं. मला हे सांगा की 50% जास्त आरक्षण देऊ नये हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. 50%
सीमा आपल्या राज्यानं ओलांडली. मग अशाच प्रकारची सीमा ही तामिळनाडूनं बी ओलांडली होती. मग तामिळनाडूचं जे आरक्षण होतं ते पूर्णपीठाकडे पाठवलंय, पण त्याला स्थगिती दिली नाही. पण महाराष्ट्रातल्या मराठ्याचं आरक्षण हे पूर्णपीठाकडे पाठवलं, पण त्याला स्थगिती दिली. मग त्यांनी सीमा ओलांडली, आम्ही सीमा ओलांडली होती. त्यांचं पूर्णपीठाकडे गेलं, आमचं पूर्णपीठाकडे गेलं, पण त्यांना स्थगिती नाही, आम्हाला स्थगिती मिळाली. याचा अर्थ आम्ही कोर्टासमोर आमची बाजू चांगली वकिलाची फौज नेऊन मांडू शकलो नाही. हा या सरकारचा नाकर्तेपणा आहे. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही. सरकार आणि सरकार जर असं द्यायचंच म्हणतंय असतं, वकिलांची तीच फौज आहे जी या सुरुवातीला आधीच्या दिला. सरकारच्या काळात होती, किंबहुना त्यापेक्षा आणखीन काही वकिलांची मदत जास्तीची घेतलेली आहे आम्ही. आणि तुमच्यावर आरोप केलेला आहे सरकार सरकारने जर की असं या म्हणतं- आधीच्या सरकारचा मसुदा पूर्ण ताकदीचा नव्हता, त्यामुळे ते आरक्षण कोर्टामध्ये असं डळमळीत दिसतंय. मग आमचा मसुदा पूर्ण ताकदीचा नव्हता, तर हा जो मधला काळ गेला आरक्षण टिकवण्याचा, पूर्ण पीठाकडे जाऊ देण्याचा, तर काय यांना मसुदा दुरुस्त करता येत नव्हता? आमचा मसुदा दुरुस्त करता आला असता. आणि वकील जरी आमचे असले तरी शेवटी वकिलाचं काम आहे सरकार कोणत्या स्वरूपाची माहिती उपलब्ध करून देते त्याच्यावर वकील आपले आर्ग्युमेंट करत असतात. वकील काही त्यांच्या ऑफिसमधले कागद नसते मांडत, सरकार जर उपलब्ध असले डॉक्युमेंट ते मांडत असते. सरकारनं त्यांना उपलब्ध करून जर दिले असते आणि आणखी जर खोलात जाऊन त्याच्याशी अभ्यास करायला लावला असता तरी आरक्षण टिकलं असतं. आमच्यावर टीका करणं म्हणजे स्वतःचं अपयश लपवणं आहे, यासाठी टीका करतात आमच्यावर. असाही एक आरोप होतोय की मराठा समाजातल्याच मोठ्या नेत्यांना, काही नेते असे आहेत ज्यांना आरक्षण, ज्यांना त्यांच्या नावासमोर आरक्षण हा टॅग नकोय आणि त्यामुळे ते श्रीमंत मराठा विरुद्ध गरीब मराठा अशा कुठेतरी एका वैचारिक द्वंद्वामध्ये हे अडकलेले आरक्षण. तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पक्षामध्ये काम करणाऱ्या आणि आमच्या मतदाराला स्पष्टपणानं असं वाटतं की शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आमचा समाज मागासलेला आहे आणि त्यांना सवलती मिळायला पाहिजे. विदर्भामध्ये आमच्या समाजाला सवलती मिळतात, उत्तर महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात मिळतात, कोकणामध्ये काही प्रमाणात मिळतात. पण फक्त हा प्रश्न ज्या ठिकाणी भेडसावतो त्या ठिकाणच्या मतदारालाही वाटतं, त्या ठिकाणच्या मराठा नेत्यालाही वाटतं की या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. तुम्हाला असं वाटतं सरकारमधले असे कोणी मराठा नेते आहेत ज्यांना जे आरक्षणासाठी फारसे उत्सुक दिसत नाहीयेत? असे कोणी आहेत? मला असं वाटतं, नाव घेऊन विचारा ना मला तुम्ही, त्यांचं नाव बिलकुल घेतलं नाव तर मी सांगा उत्तर देऊ तुम्ही. शकतो. बिलकुल नाव सांगा. हा, बिलकुल नाव सांगा तुम्ही त्यांची. विचारा मला यांना असं वाटतंय का म्हणून. हो ते तुम्ही माझं असं मत सांगायचंय, आहे मी की फक्त त्यांची नावं विचारलं. घेऊन तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का विचारा. सरकारमध्ये असं कोणी आहे का? मी सरकारमधल्या माणसाचं नाव नाही घेत. या सरकारमधल्या सगळ्याच लोकांना असं वाटतंय की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. मी माणसाचं नाव कशाला घेऊ कोणाचं? सरकारला वाटतंय. आणि जेव्हा सरकार हा शब्द मी वापरतो तेव्हा सरकारमध्ये जे जे कोणी असेल त्या सगळ्यात जे नाव त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. एका माणसाचं नाव नाही घेत मी. म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादीचे नेते, या सगळ्यांनाच असं वाटायचं शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांनाच मराठा आरक्षण नको असं म्हणताय तुम्ही? जेवढे या सरकारमध्ये सामील आहेत या सगळ्यांना जर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटलं असतं तर सामूहिकरित्या प्रयत्न केले असते. केवळ एकट्या अशोकराव चव्हाणांवर ही जबाबदारी टाकली आणि बाकीची त्यांची गंमत पाहत बसले. पण अशोक चव्हाणांना एकट्याला असं साईडलाईन करण्यामध्ये काय हेतू असावा त्यांचा? नाही, त्यांची भूमिका काही नाही. मिळालं तर आमच्या सगळ्यांमुळे मिळालं आणि गेलं तर तुमच्या एकट्यामुळे गेलं. आम्ही मोकळेच पुन्हा. ही जुनी पद्धत त्यांची. पण शरद पवारांनी तर इतके दिवस खूप प्रयत्न केलेले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी. अनेक म्हणजे केंद्रात जाऊन सुद्धा त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा करण्यापासून अगदी विविध त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. मला हे समजत नाही. तुम्ही काँग्रेसला विचारा, राष्ट्रवादीला विचारा, शिवसेनेला विचारा. हे आरक्षण आणि केंद्र याचा काहीही संबंध नाही. हे महाराष्ट्र सरकारनं आपल्या अधिकारात दिलेलं आरक्षण होतं. कोणत्याही कोर्टामध्ये केंद्र सरकार पार्टी सुद्धा नाही आहे आणि केंद्राचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे. पण आता आरक्षण हे पूर्ण पीठाकडे गेलं आणि त्याला स्टे मिळाल्यामुळं केंद्राकडे बोट दाखवणं कोणी असो तो हे चुकीचं आहे. केंद्राचा काय संबंध आहे आरक्षणाशी? अहो, यांनी नारायण राणे समिती नेमली.
नंतर आम्ही मागासवर्गीय आयोग नेमला, त्या आयोगानं रिपोर्ट दिला आणि रिपोर्टच्या आधारे आरक्षण दिलं. केंद्रानं असं म्हणलंय का तुम्हाला की का आरक्षण दिलंय म्हणून? केंद्रानं नाही म्हणलं का आरक्षण दिलं. केंद्रानं बघितलं की राज्याच्या अधिकारातला हा कक्ष आहे. जेव्हा राज्यात काही प्रश्न निर्माण होतो तेव्हा म्हणतात की केंद्र आमच्या अधिकारावर गदा आणू राहिलं आणि आता राज्यानं आरक्षण दिलेलं आहे, केंद्र काही हस्तक्षेप करत नाही. तर म्हणते आता केंद्राच्या मनात नाही. केंद्राचा याच्यात काही हस्तक्षेप नाहीये. हा राज्याच्या अधिकारातला प्रश्न आहे. राज्याच्या अधिकारातला हा प्रश्न आहे. तुमच्या सरकारच्या काळात उच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकलेलं होतं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही लढाई गेली. आता सरकारला तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे समाजासाठी. आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आमच्यावर तुमचा आरोप होता की विरोधी पक्षाला तुम्ही विचारात घेत नाही. मी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये अजित पवारांपासून तर सगळ्यांना त्या बैठकीला आम्ही बोलवलं होतं आणि त्यांच्या ज्या काही सूचना आल्या त्याही आरक्षण मिळवताना आम्ही गृहीत धरल्या होत्या. आत्ताही यांनी बोलवलंय, पण मला असं वाटतं की आरक्षण टिकवण्यासाठी यांनी आता तरी जी काही कोर्टात धाव घेतली यामध्ये विरोधी पक्षाचं, मराठा समाजाच्या सगळ्या संघटनांचं मत घेतलं पाहिजे आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकारीरित्या पूर्णपणानं ताकद लावून वकिलांची फौज उभी करून हे आरक्षण टिकवलं पाहिजे असं आमचं मत आहे. दानवेजी, जाता जाता अगदी न राहून शेवटचा प्रश्न विचारतेच मी तुम्हाला. जर समजा राज्यात काही राजकीय हालचाली झाला आणि कोणत्याही कारणाने समजा हे सरकार पडलं आणि भाजपला सत्ता स्थापन करायची संधी मिळाली, तर भाजपची आता पूर्ण ताकद नाहीये म्हटल्यावर तुमचा आवडता पार्टनर कोण असेल, शिवसेना की राष्ट्रवादी? भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याचं आमंत्रण मागच्याही काळामध्ये राज्यपालांनी दिलं होतं आणि आमच्याजवळ संख्याबळ उपलब्ध नव्हतं. त्यामुळं आम्ही स्पष्टपणानं राज्यपालाला जाऊन सांगितलं की भारतीय जनता पक्ष सरकार पण मधल्या काळात झाले की पहाटेचे प्रयत्न झाले की मधल्या काळात तसेच काही प्रयत्न होणार का जर समजा संधी आली तर? माझं वाक्य पूर्ण होऊ द्या. आम्ही सरकार स्थापन केलं नाही, पण जेव्हा कधी आम्हाला असं वाटलं की कोणीतरी एखादा गट येतो आणि आमच्यात मिळतो आणि आम्ही सरकार स्थापन करू शकतो, तर तोही प्रयोग आम्ही करून पाहिला, पण तो प्रयोग आमचा यशस्वी झाला नाही. आता प्रश्न राहिला भविष्यातला की भविष्यामध्ये अशा काही घटना घडल्यात तुम्ही सरकार स्थापन करणार आहे का? मी तुम्हाला आत्ता स्पष्टपणानं सांगतो, या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करतोय आणि आमची पूर्ण मनस्थिती आहे की आम्ही आता सरकार पाडण्याच्या कोणत्याही नांदात आम्ही पडणार नाही. हे सरकार जर आपल्या आपसातल्या भांडणामुळे पडलं तर आम्हाला दोष देता कामा नये. माझा प्रश्न तोच आहे की आपल्या कोणत्याही कारणाने सरकार पडलं आणि तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कोणाची साथ मागणार, शिवसेना की राष्ट्रवादी? कोणत्याही कारणानं सरकार जर पडलं आणि आमच्याजवळ संख्याबळ नाही आहे तर आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही, कारण आमच्याजवळ संख्याबळच नाही. दानवेजी, धन्यवाद. आपण एबीपी माझाशी सविस्तर आणि खुलेपणानं बोललात या सगळ्या विषयांवर, त्याबद्दल.